तर हा प्लॉट चालू होऊन 30 दिवस झालेत भोपळ्याचा. तर 30 दिवसामध्ये या शेतकऱ्यांनी 30,000 नग काढलेत आणि प्रत्येक नग हा म्हणजे हे जे शेतकरी आहेत या भोपळ्याची जी विक्री करतात ते नगावरती विक्री करतात. म्हणजे सोलापूर मार्केटिंगला जे मार्केटमध्ये विक्री केली जाते तर भोपळ्याची ही नगावर मार्केटिंग केली जाते. आणि सध्याला मार्केटमध्ये दर जर सांगायचं झालं तर या नगाला 10 रुपयापासून ते 15 रुपयापर्यंत दर आहे मार्केटमध्ये. शेतकऱ्यांनी आतापर्यंत हे तिसरं पीक आहे, सलग तिसरं पीक घेतलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा कारल्याची लागवड केली, त्यानंतर दोडका आणि त्यानंतर आता केलेली याची ती भोपळ्याची लागवड केलेली आहे. तर फाउंडेशन आहे असं आहे, म्हणजे द्राक्षेचं पहिलं फाउंडेशन आहे आणि त्यानंतर ही जाळी वगैरे मारली आहे या शेतकऱ्याने. तर ही पहिली जाळी आहे आणि जी खाली मल्चिंग दिसते तर मल्चिंग पेपर पण आहे, असाच मल्चिंग पेपर आहे. त्याच्यावर कुठलंही त्याने काय बदल केला नाही, हायमध्ये बिया टोचून त्यांनी ह्याची लागवड केलेली आहे. तर कशा प्रकारे ह्याने ही लागवड केलेली आहे, ह्याचा वाण कोणता आहे आणि ही जी प्लॉट आहे ना 2 एकरामध्ये प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. आणि चालवून फक्त 30 दिवस झालेत आणि 30 दिवसात 30,000 नग काढलेले आहेत. आणि या शेतकऱ्याचं टार्गेट आहे 1 लाख नग ह्या 2 एकरातून काढायचं म्हणजे काढायचं. आणि फक्त किती बिया लावल्या त्यांनी, फक्त 6,000 बिया लावलेत. तर सर्व माहिती आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया, कशा प्रकारे ह्या शेतकऱ्यांना यांचा खर्च वाचवलेला आहे, लेबरचा खर्च कसा वाचवलेला आहे. तर याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकरी यूट्यूब चॅनलवर. तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी अजय शिवाजी थेटे, राहणार दातपूर, तालुका मोहोळ. ओके. तर आता सध्याला जे आपण प्लॉटमध्ये आहे तर हा भोपळ्याचा प्लॉट आहे. ह्याच्या आधी कधी लागवड केली होती का तुम्ही याची? नाही, भोपळ्याची याच्या अगोदर कधी लागवड केली नव्हती, पण आपण हे पहिल्यांदाच केलेले लागवड. पहिलाच प्रयोग आहे भोपळ्याचा? पहिलाच प्रयोग आहे. सुरुवातीला प्रश्न असा आहे माझा की आता ह्याच्यामध्ये पहिलं पीक कुठलं होतं याच्या अगोदर दोडका होता यामध्ये. दोडका. आणि त्याच्या आधी? त्याच्या अगोदर कारलं होतं. म्हणजे पहिल्यांदा कारल्याचं पीक घेतलं, त्यानंतर दोडका पीक घेतलं आणि त्यानंतर तुम्ही तिसरंही पीक आहे ह्या प्लॉट मध्ये. मग ह्या प्लॉट मध्ये तिसरं पीक घेत असताना तुम्ही ह्याची मशागत किंवा आता हे जे तुम्ही बेड वगैरे केलेले आहेत हे दुसरं केले आहेत का हायच बेड वरती? हायच बेड आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कशाची सुरुवातीला केली लागवड? कारल्याची लागवड केली होती त्यावेळेस जे तुम्ही बेड तयार केलं होतं ते बेड आहेतच आहे असेच बेड आहे. म्हणजे आता हे तिसरं पीक आहे. तिसरं पीक आहे आणि बेड असून ते असून हे जाळी सुद्धा मागच्याच पिकाची आपली. मागच्या 2 पिकाची जाळी आहे म्हणजे हे दुसरं पीक आहे त्या जाळीवर. हा, मी दुसरं पीक आहे. दुसरं पीक म्हणजे मागच्या पिकाला तुम्ही जाळी लावली? जाळी लावली. बरं, आता ही जी भोपळा आहे तो कुठल्या वाहनाचा भोपळा आहे तुमच्याकडे? व्हीएनआर सीडचा हरुणा म्हणून व्हरायटी. हरुणा? हा, हरुणा. लागवड करताना कशा पद्धतीने लागवड केली? कारण पहिलं तर मल्चिंग होतं, पहिला बेड तर तयार होता यामध्ये आणि त्यामध्ये मटेरियल तर तुम्ही काय टाकलं होतं का नव्हतं? म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा आपण लागण केली होती कारल्याची त्यावेळेस आपण शेणखत वगैरे बेसोडोसने बेड भरलेलं होतं. त्याच्यानंतर कुठलंच काय? त्यानंतर काहीच नाही. बरं, मग ज्यावेळेस ह्याची बियांची लागवड करायची होती ती पहिली रोप किंवा ती कारलं असेल किंवा दोडका असेल ती काढून टाकलं असेल वेल का? होतं सगळं काढून टाकलं होतं आपण. आणि त्यानंतर तुम्ही एक एक बियावरती कशी लागवड केली? रोप का बिया? आपण बिया लावलेत. बिया? बिया लावतो. रोप पण मिळतात ना याचे? हा, रोप मिळतात पण आपण शक्यतो बियाच लावतो, कारण की रोप बनवून परच्याला इथे लावायला ते थोडं सेट व्हायला टाइम घेतं आणि डायरेक्ट बी उगवलेलं चांगलं राहील. डायरेक्ट बियाची लागवड एकदम कधीही चांगली होईल, उत्तम होईल. बरं, मग लागवड करताना कशा पद्धतीने बियाची लागवड केली होती? म्हणजे काय प्रोसेस वगैरे कशा प्रकारे होती? आपण बिया, आता हे कसं थोडं भोपळ्याचं बी थोडं जाड येतं. बरं, त्यामुळे आपण 1-2 तास बी जर्मिनेटर म्हणून एक औषध येतं त्यामध्ये भिजवलं होतं. बरं, 2 तासानंतर सावलीमध्ये थोडं अर्धा तास वाळवलं, नंतर आपण बी टोचून घेतली होती. ह्याच्यामुळे फायदा काय होतो जर्मिनेटरनं? जर्मिनेशन जे आहे म्हणजे उगवण क्षमता जी आहे ते चांगल्या प्रकारे होते. बरं, हा. मग आता तुम्ही एक उदाहरण दिलं होतं काहीतरी शेजारच्या प्लॉटचं आणि तुमच्या प्लॉटचं? हा, म्हणजे एक आमचे मित्रच आहेत, त्यांचं दोडका लावला होता त्यांनी आणि आपला पण पलीकडे दोडका आहे. बरं, दोघांचं सोबत लागण होती. त्यांनी जर्मिनेटर मध्ये ते बिया भिजवल्या नव्हत्या आणि आपण बिया भिजवून लावल्या होत्या. दोडक्याच सांगतोय, दोडका आपला 3-4 दिवशी दोडक्याचं बी उगवून आलं. त्याला 7-8 दिवस लागले बी उगवायला. बरोबर, एवढा फरक म्हणजे आता थोडी थंडी पण होती त्यामुळे पण थोडं लेट होऊ शकतं. बरोबर, पण ते जर्मिनेटर मध्ये भिजवल्यानंतरचे फायदे आहेतच. बरोबर, म्हणजे उगवण क्षमता तुमची चांगली होती. बरोबर, आणि रोपापेक्षा तुमच्या अनुभवानुसार बिया लावलेलं कधीही चांगलं. बरं, म्हणजे फक्त भोपळ्यामधलंच का इतर कुठल्याही वेलवर घ्या, तुमचं भोपळा असेल, दोडका असेल, कारला असेल, बिया लावलेलं चांगलं राहील. म्हणजे याच्या आधी तुम्ही लागवड केलेली ती बियापासूनच केली होती? आपलं ते आता हे तिसरं पीक आहे, आपण बियाच लावलेले. आपण आता हे तिसरं पीक घेतोय म्हणल्यावर थोडासा रोगराईची भीती राहते. कारल्यावर तर बऱ्यापैकी रोग असतोच. नाही, आता मला तर तसं काय एवढा त्रास झाला नाही बरं का रोगराईचा. फवारणी वगैरे आपल्या सगळं वेळेवर असते त्यामुळे आपल्याला ते काय अडचण म्हणजे तो प्रॉब्लेम आलेलाच नाही आपल्याला.
बरं, आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता ह्यामध्ये किती 2 एकर प्लॉट आहे तुमचा? हा 2 एकर. 9 फुटावरती 2 एकर आहे. ओळीतील अंतर 9 फूट आपलं. आणि बियामधलं अंतर किती ठेवलं होतं तुम्ही? आपलं आता तसं बघायला गेलं तर आपलं 3 फुटावरती बी आहे. म्हणजे आता हा वेल ते हा वेल 3 फूट अंतर आपलं. 2 बियामधलं 3 फूट 3 फूट अंतर आहे. असं सरळ लावलं असं झिगझॅग पद्धतीने? आता कसं आता समोरासमोरच येणार तुम्हाला हे. बरं, 3 तिकडं म्हणजे असं झिगझॅगच आहे, पण 2 बियातलं अंतर 3 फूट आहे. बरोबर. पण झिगझॅग पद्धतीने साधारण किती महिने झाला आता ह्या प्लॉटला? 3 महिने होत आलेत आता प्लॉटला. 3 महिने. आज 20 डिसेंबर आहे. आपले 45-50व्या दिवशी पालवणी झाली होती. 50व्या दिवशी पालवणी झाली होती आपली. बरोबर. 45 दिवसानंतर पालवणी झाली आपली. म्हणजे प्लॉट कधी चालू झाला? किती दिवसात? 45 दिवसानंतर प्लॉट चालू झाला. म्हणजे 1.5 महिन्यानंतर प्लॉट चालू झाला. 1.5 महिन्यानंतर प्लॉट तुमचा चालू झाला. बरोबर. आता सध्याला ह्याच्यामध्ये काय रोगराई वगैरे काय आपल्याला म्हणजे थोडा भुरीचा वगैरे थंडीमध्ये त्रास होतो. भुरीचा? भुरी रोगाचा त्रास होतो. त्या काय करता तुम्ही त्यासाठी? भुरीसाठी आपण स्प्रे घेतलेत. इंडेक्स असेल, सिस्टेन असेल, परचला ऍग्रेसिव्ह असेल, मेरिओन असेल, निसोडियम असेल, पीबीसी असेल, असे बरेचसे औषध आहेत. आपल्या स्टेप बाय स्टेप गेलेलं चांगलं. एकदम हाय लेवलचं औषध मारून पण परत त्याला समजा बाय चान्स अजून तो रोग परत आला तर त्यावर तुम्ही काय मारणार परत त्याला असं. त्यामुळं स्टेप वाईज गेलेलं कधी चांगलं राहील. बरं, आता ही तुमचं जे फाउंडेशन आहे पहिलं द्राक्षाचं फाउंडेशन आहे, त्यामुळे दुसरं करायची काही गरज पडली नाही आपल्याला. हे द्राक्षाचं फाउंडेशन आपलं. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस जे उगवून आलेले असतात, ज्यावेळेस लहान रोप असतं, मग त्या टायमिंगला काय रोगराईचं प्रमाण वगैरे त्यावरती असतं? त्यावेळेस काय आता म्हणजे मला तर काय झालं नाही त्रास. म्हणजे असं आळी वगैरे येते त्यासाठी तुम्हाला स्प्रे वगैरे घ्यावं लागतं. मग ज्यावेळेस रोप लहान असतं, मग आता ह्याला ड्रिप वगैरे काय आहे का? ड्रिप आहे. बरं, मग ह्याला ड्रिचिंग वगैरे काय करावं लागते का सुरुवात? आपण ड्रिचिंग वगैरे काय केलं नाही. जे काय असेल ड्रिपद्वारे सोडलेलं आपण सगळं. बरोबर. म्हणजे हे झपाट्यानं वाढ व्हावं किंवा फास्ट वाढ व्हावं म्हणून यासाठी काय औषध वगैरे? त्यासाठी मग आपण सुरुवातीच्या काळात 19 असेल, फुटव्यासाठी 1261 असेल, ते आपण दिलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये. बरोबर. त्यानंतर आता माझा प्रत्येक तोडा झाल्यानंतर औषध जातच ड्रिप मधून. बरोबर. तर एक भुरीचं म्हटलं ना तुम्ही, मग भुरीसाठी काय अजून तुम्ही काय उपाय केले? तुम्ही म्हटलं पानं पण तोडून टाकतो. भुरीचं आता कुठेतरी असं पान दिसलं तर प्रमाण जास्त असेल तर ते पानं वगैरे तोडून टाकलेलं फायद्याचं राहील. बरं, तुम्ही फवारणी करून पानं तोडता का? म्हणजे कशा प्रकारे? नाही, फवारणी करून जर तुम्हाला समजा जास्त थंडी वगैरे असेल, भुरीचा अटॅक जर जास्त असेल तर पानं वगैरे तोडून टाकून तुम्ही ते कंट्रोल मध्ये आणू शकता. तुम्ही तसं केलं होतं का उपाय? हो, आम्ही एकदा केलं होतं. पानं कुठे कुठे होते ते आम्ही तोडून टाकले होते पानं. बरं, फवारणी किती दिवसाला करावं लागते भुरीची? आता ते तुमचं किती प्लॉट तुमचा त्या रोगाला बळी पडलाय त्यावरती डिपेंड आहे. बरं, आता तुम्ही किती दिवसाला करता? आता आमचे 4 दिवसानंतर फवारणी होती. 4 दिवसानंतर फवारणी होती. बरोबर. मग आता सध्याला हार्वेस्टिंग चालू आहे तुमचा? आपण दररोज तोडतो. बरं, किती दिवस आता किती माल निघतोय सध्याला? आता आम्ही सोलापूर मार्केट करतोय. बंटी शेट म्हणून आहेत आपले सोलापूरला. बंटी शेट कडे आपला माल असते दररोज. आपला 1000 नागापासून 1500 नागा याच्यामध्ये माल निघतो दररोज. 1000 ते 1500 नगाच्या दरम्यान तुमचा रोजचा तोडा होते? बरोबर. सोलापूर मार्केट हे नगावरती. सोलापूरचं मार्केट हे नगावरती मार्केट असतं. ओके. आणि पुणे वगैरे असेल तर ते बाकीचं बाहेर सगळे किलोवर मार्केट आहे. बॅग वगैरे पॅक करून ते किलोवरती असते. आणि सोलापूरचं नगावरती 30 नगाची बॅग असते, ते आपण सोलापूरला पाठवतो. बरोबर. आता सध्याला रोज तोडा होतोय? दररोज तोडा होतो. बरं, कधीपासून? 11 लाईन आहेत आपल्या. 11 लाईन आहेत, त्यातल्या आपण दररोज 5.5 लाईन तोडतोय. आज 5.5, उद्या 5.5 असं तोडतो. म्हणजे मार्केटला बी मालाचा जास्त लोड होत नाही आणि आपल्यालाही बाकीचे कामं बघतायत. सगळं आपलं म्हणजे आपलं शेड्यूल एकदम व्यवस्थित चालतंय. बरोबर. त्यामुळे आम्ही दररोज माल तोडतो. आता ही तोडल्यानंतर आता ही प्लॉट तोडायला आलेला आहे, हार्वेस्टिंग आणि ही 2 दिवसांनी आता अजून तोडायला येणार. एवढी झपाट्याने वाढ होते? होते. आपण त्यासाठीच आपण तोडा झाला की औषध वगैरे देतो ना खाली. बरोबर. वाढ होण्यासाठी. बरोबर. कसं हे आता हे जे फळ आहे का, ते उद्या बघितलं की ह्याच्यापेक्षा जास्त मोठं दिसणार तुम्हाला, लांबल्याला पण दिसणार. बरोबर. ते रात्रीत वाढ होत राहते. बरं, आता ही नगावरती तुम्ही विकताय म्हणल्यानंतर साधारण ह्याचं वजन किती भरतंय? याचं वजन कसं आता हे तुम्ही नग बघायला गेला तर हे 800-900 ग्रामला नग जाईल. बरोबर. मी ही साईज योग्य आहे का आता मार्केट हार्वेस्टिंगला? बरोबर. काय रेट काय चालू आहे सध्याला तुम्हाला? किती? सध्या आपल्याला 15 रुपयापासून 10 रुपये याच्यामध्ये नगाला मार्केट मिळालेलं आहे. 15 पासून ते 10 रुपये, 10 ते 15च्या मध्ये मार्केट मिळालेलं. सध्याच काय चालू आहे आता रात्रीचा आपला 11 रुपये गेलाय नगावरती. रोज किती माल निघला होता रात्री? किती नग होते? रात्री 1350 नग होते. बरं. म्हणजे नगावरतीच मार्केटचं रेट आहे 10 रुपये 11 रुपये असं.
12 रुपये जे काय असेल ते जे काय असेल ते नगावरती. बरोबर. म्हणजे आता किलोवरची काय भानगड नाही म्हणा. नाही सोलापूर मार्केटला तर किलोवरती जातच नाही. बरोबर. आपण सोलापूर मार्केट शिवाय दुसरं कुठलं मार्केट पण केलेलं नाही. सोलापूर मार्केटच चालू. बरं, चालू झाल्यापासून किती महिन्यापर्यंत माल चालू राहतो साधारण? आता आमच्या अंदाजे आता सेटिंग तर भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर दिवस चालेल अशी अपेक्षा आहे प्लॉट. तर तरी साधारण किती महिन्यापर्यंत? तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आम्ही 1 लाख, कमीत कमी 1 लाख नगाचं टार्गेट ठेवलेलं आहे. बरोबर. हा, 1 लाख नगाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि कंपनी सांगते की एका वेळेला 20 ते 26 नगाच्या मध्ये नग निघू शकतात. 20 ते 26. आपण जर 20 जरी पकडले तरी आपले 1,20,000 नग होते. आपण 1 लाख नगाच. किती रुपये लावले? बिया 6 बिया, 6,000 बिया, 6,000 बियामध्ये 6,000 बिया. 1 लाख नगाचं टार्गेट आहे. टार्गेट आहे आपलं. काय नाही, आता किती निघलेत? आता किती आतापर्यंत आपले 30,000 नग गेलेत मार्केटला. 30,000 नग गेले. आरामात निघतात की? आरामात निघते, जास्तच निघतील. पण आपण उगलय पण मोठं बोलून काय फायदा नाही. बरोबर. त्यामुळे आपण 1 लाख नगाचं टार्गेट ठेवलंय. नग जास्तच निघणार, पण कमीत कमी 1 लाख तर सहज निघते. टार्गेट आहे तेवढं. तर एक साधारण एकरी किती खर्च येतो याला? आता तसं पाहायला गेलं तर माझा खर्च फार कमी, कारण की माझा मल्चिंग पहिलंच आहे, जाळी माझी पहिलीच आहे, फाउंडेशन पहिलंच आहे. त्यामुळे मला फक्त बिया आणि बाकीचा फवारणी वगैरे याचाच खर्च आहे. बेसल डोस वगैरे टाकायची काय भानगड नसेल मला वाटतं. आपण बेड पहिलाच आहे, त्यामुळं आपण काय पहिल्यांदाच भरलेलं आहे. जे काय सोडायचं असेल ते तुम्ही लिक्विडच मला वाटतं. हो, लिक्विड खत सगळं काय असेल ते. साधारण किती येते एकरी तरी? आता ही जरी सोडला आता तुमचा ह्याच्यामुळे खर्च वाचलेला आहे तुमचा. बियाला किती खर्च झाला होता? बियाला आपल्याला बघा की 7,500 रुपये गेले होते. ते 6,000 बियासाठी? बरोबर. कितीला पॉकेट मध्ये किती बिया बसतात काय? ते वजनावरती राहतं, लॉट वरती पण राहतं. कुठला लॉटला समजा बी जाड असेल तर बियाची संख्या कमी निघणार, जास्त निघणार. बरोबर. ते बियाचं सिलेक्शन करताना कसं ओळखायचं किंवा कसं सिलेक्शन करता तुम्ही? आता कसं, आता ते तुम्ही जाड म्हणला, जाड बारीक काय असतं का त्यामध्ये? नाही, ते जाड बारीक म्हणजे कसं, आता जे कंपनीचा जे लॉट आहे बनवणारे ते कुठला म्हणजे असं समजा त्या बिया कशा तयार झालेत, जाड आहेत किंवा हलक्या आहेत, मिडियम आहेत वजनाला, बरोबर, त्याच्यावरती डिपेंड राहते ते बियांची संख्या त्या एका पाऊच मध्ये. बरोबर. आता हे वेनाचं तर तसं नाही, याच तर 350 बिया पाऊच मध्ये येते तसं एका पाऊच मध्ये. बरोबर. साधारण तरी नाही म्हटलं तरी एकरी जरी किती खर्च आलेला आहे आता तुम्हाला चालवलं तरी? आता सध्या बघायला गेलं तर आपला खर्च 50,000 पर्यंत खर्च आहे आपला 2 एकरातला. म्हणजे असं बाकीचं फाटे वरती घ्यायला वगैरे लेबर असेल, औषध असेल, फवारणी असेल, तेवढं धरून. मग नंतर जर मग शेतकऱ्याला जर थेट करायचं असेल लागवड, म्हणजे फाउंडेशन करायचं असेल, मल्चिंग, त्याची मशागत असेल, तर त्याला ती खर्च वाढत जाणार. आता ह्याच्यामधून आता हे गवत वगैरे काढायचं की कसं केलं काय, म्हणजे गवताचं तणाचं नियोजन? हो, आम्ही काय करतो आता, हे मधलं तर पूर्ण आपल्या ट्रॅक्टरने मेहनत होते. हे मल्चिंगचं साईडचं जे गवत राहतं त्याला आपण तणनाशकच स्प्रे करतो. तणनाशक चालतंय का याच्यामध्ये? आपण आता स्वतः आपण करतोय म्हणून ते व्यवस्थित चालतंय. म्हणजे लेबर वगैरे असेल तर मग ते तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती. बरोबर. पण मग शक्यतो चालतंय, पण कुठलं चालतंय म्हणजे कसं, आपण काय केलेलं असतं, ज्यावेळेस आपण हे फाटे जाळीवरती सारखं फांद्यावर घेतो त्याच वेळेस लगे आपण सकाळी एकदम लवकर, सकाळच्या वेळेस वातावरण शांत असतं त्यावेळेस आपण ते वारा वगैरे सुटायचं रिस्क नकोच, म्हणजे नकोच. पण मी स्वतःच्या तुमच्या जबाबदारी नियोजनावरती म्हणजे आम्ही शक्यतो खुरपत वगैरे बसत नाही. जे बोडामध्ये जे गवत उगवतं बियाच्या तेच तेवढं चिमटून घेतो आपण, बाकी असं खुरपत वगैरे जास्त बसत नाही. बरोबर. मधलं येतं ते काय आपलं ट्रॅक्टरनं मेहनत होते, रोटर वगैरे मारला की ते निघून जातं सगळं. बरोबर. हार्वेस्टिंग करायला मजूर किती लागतील काय घरच्या घरी? सगळं आमचं सगळं हे घरच्या घरीच चालतंय. बरं. आता रोजचं नग निघते 1000, 1200-1300 दरम्यान, तर तेवढं काढायला किती लेबर, किती टाइम जातो? घरचे बघा, मला एक 1.5 ते 2 तास लय झाले. सकाळचे किती वाजतात कामाला? आम्ही 8, 8:30 वाजता सकाळी लागतो कामाला. बरं. किती वाजेपर्यंत? 10, 10:30 म्हणजे 10, 10:30 पर्यंत आम्ही सगळं तोडून, म्हणजे 5.5 लाईन आपलं तोडून बाजूला होतो आम्ही. बरोबर. भरायला 1 तास भरले झाला परत. आणि मार्केटिंगला तुम्ही स्वतः विक्रीला नेता का ते येऊन घेऊन जातो? नाही, मार्केटिंगला वडील बघतात आमचं सगळं. मार्केटिंग सगळं वडिलांकडे असतं, आपण घेऊन जातो मार्केटला. स्वतः घेऊन जातो. घेऊन म्हणजे व्यापारी इथे येऊन शेतावर घेऊन जात नाही असतील? नाही, आहेत, पण ते कसं रेट मध्ये जुळलं पाहिजे ना आपलं. बरोबर आहे. आपण स्वतः घेऊन जाणार आणि ते जागेवरती आले तर फरक राहतो रेटला. तेवढा आहे. त्यामुळे आपण मार्केटलाच पाठवतो.
बरोबर. शेतकरी मित्रांनो, आजची माहिती, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर माझे काही चुकून प्रश्न राहिले असतील तेही कमेंटद्वारे कळवा. मी पुढील वेळेस ते प्रश्न शेतकऱ्याला नक्की विचारेल. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती, नवीन व्हिडिओ घेऊन. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.